राधे राधे. नववर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हे पुढचं वर्ष 2026 तुम्हाला अतिशय चांगलं जावो, भरभराटीचं जावो, आरोग्याचं जावो, समृद्धीचं जावो. मागचे वर्ष आपलं मेच गेलं म्हणजे जगाच्या दृष्टीने किंवा आपल्या भारताच्या दृष्टीने थोडं म्हणजे ते ॲक्सिडेंट, प्लेन ॲक्सिडेंट म्हणा किंवा जगात ते व्हॉल्कॅनो आला, अर्थक्वेक झाले. हे थोडं सुख-दुःख मिश्रित होतं. पण पुढचं वर्ष मात्र आपण असे देवाला प्रार्थना करूया की ते मात्र खूप छान आणि सगळ्यांनाच मानसिक शांतीचं जावो. तर आता ना म्हणूनच मी म्हटलं आज एक असा एक जरा पॉझिटिव्हच व्हिडिओ काढावा. त्यामुळे मी हा व्हिडिओ काढते आहे. तुम्हाला माहिती आहे का, की आपल्यामध्ये अशी एक शक्ती असते की ज्याच्यामुळे आपण आपले निगेटिव्ह जे विचार किंवा काय येतातच ना, ते माणूस आहोत आपण. ते कमी करायचा किंवा बाहेर काढायचा प्रयत्न करायचा. त्यासाठी ना 1-2 उपाय आहेत, फार सुंदर उपाय आहेत. मी जेव्हा म्हणजे असं असतं ना, आपण जर करत गेलो एखादी गोष्ट ना, ती आपोआप मग त्या दृष्टीने आपलं विचार पण होतात आणि ती सवय जडते. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल असं होतं ते. मला ना गेले कित्येक महिने ना पहाटे 3 ते 5 मध्ये जाग येते. तर ते म्हणतात ते चांगलं असतं, ते डिवाईन असतं. त्यावेळेला सगळे चांगली गोष्टी असतात. असं देवाचा वास असतो. तेव्हा तुम्ही चालू करा. जेव्हाही तुम्हाला अशी जाग येईल, तेव्हा तुम्ही जप वगैरे चालू करा किंवा आपल्या मनातल्या इच्छा बोला. तर मला आता इतकी सवय झाली की मध्ये मला पूर्ण झोप लागतच नाही. मध्ये जाग येते. तर मी आता वेळ बघायचं पण सोडलं आहे. आपोआप माझ्या तोंडातनं कृष्णाय वासुदेवाय चालू होतं झोप लागेपर्यंत. त्याच्या आधी मी थोडंसं देवाला प्रार्थना करते आणि ते चालू करते म्हणजे सवयीवर असतं. तसंच मी आता ना आपल्या मनातले थोडेसे जे निगेटिव्ह गोष्टी आहेत किंवा नकारात्मक आहे किंवा ते जाऊन आपल्या अंगात एनर्जी यावी, ऊर्जा यावी, पॉझिटिव्हनेस याव्या म्हणून ना ह्या 1-2 प्रकार मी सांगणार आहे, नक्की करून बघा. आणि त्याच्यानंतर म्हणण्याचा मंत्र आधी सांगते. कृष्णाय वासुदेवाय, ते तुम्हाला माहितीच आहे तो. तर तो नक्कीच तुम्ही म्हणा. कृष्णाय वासुदेवाय हर्ये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हा तर आहेच, पण दुसरा पण आहे ओम नमो भगवते वासुदेवाय. तो पण अत्यंत प्रभावी श्लोक आहे. तर तुम्ही असं करा की म्हणजे मी कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. त्याने खूप फायदा होतो. आणि मग काय होतं माहिती आहे, हे जे मला असं म्हणजे अनुभवाने किंवा मला असं वाटतं ते मी सांगते, की आपण जेव्हा असं सगळं पॉझिटिव्ह, छान आणि असं सगळं हे करतो ना, की आपोआप आपल्या मनावर पण त्याचा पॉझिटिव्हच परिणाम होतो. जसं आपण सिरियल्स वगैरे बघतो आणि त्याचे कितीतरी वेळ मनात विचार बसलेले असतात ना, की एखादा समजा काहीतरी व्हिलननी काहीतरी केलेलं असतं किंवा एखादी जी आता नवीन मराठी सिरियलमध्ये काही अशा बायका पण आहेत ज्या वाईट वागतायत वगैरे. तर आपल्या डोक्यात ते राहतं की नाही मग, अरे बापरे! उद्या काय होणार? अरे बापरे! उद्या काय? तसंच आपण जर सतत ह्या गोष्टीची जर प्रॅक्टिस केली आपल्या शरीराला किंवा आपल्या मनाला आणि आपल्या म्हणण्याला जर का ती सवय लागली ना, तर आपल्याला पण तसंच वागावंसं वाटतं, चांगलं आणि करावंसं वाटतं. तर ते काय म्हणजे पहाटे म्हणजे साधारण सूर्योदयाच्या आसपास. आता सध्या थंडी आहे, त्यामुळे मी अगदी अंघोळ करून वगैरे असं नाही म्हणणार. कारण आपण प्रत्येक ह्याच्यातनं आपण एक आपला वे काढायचा असतो, एक मार्ग काढायचा असतो. हट्टीपणा उगाच प्रत्येक ह्याच्यात करण्यात काही पॉईंट नसतो. कारण त्याने उद्या सर्दी वगैरे झाली तर काय करायचं? एक तर तुम्ही अंघोळ करून तर मग थोडं उशिरा बसायला पाहिजे.
किंवा सूर्योदयानंतर लगेच म्हटलं तर प्रत्येकाला तर काय एवढ्या लवकर अंघोळ करणं शक्य होणार नाही आणि थंडीचे दिवस आहेत आणि पुण्यात या बाजूला तर भयंकर थंडी आहे. त्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. मी नेहमी म्हणते शेवटी आपल्या मनाला विचारायचं की मी काय केल्याने मला समाधान मिळेल ते तुम्ही करा. आणि काय करायचं माहिती आहे, ही चंद्रनाडी तुम्हाला माहिती आहे ना आणि ही सूर्यनाडी. तर तुम्ही ना असं दाबायचं आणि ह्याच्यातनं ना पूर्ण श्वास घ्यायचा आत. ह्या नाकपुडीतनं सोडायचा आणि अगदी सावकाश घ्यायचा. 11 वेळा फक्त करायचं. सकाळी उठल्यावर हे फक्त 3 दिवस करायचं. तुम्हाला तुमचं ना निगेटिव्हपणा जातो आणि तुमची चंद्रनाडी असते ना ती ॲक्टिवेट होते आणि तुमच्या मनात साचलेलं जे काही निगेटिव्ह विचार असतात किंवा निगेटिव्ह सगळे जे हे असतं, निगेटिव्हपणा असतो आपल्या शरीरात. आपण किती मनात विचार केला तरी तो परत परत येत असतो, पण त्याला कंट्रोल होतो आणि आम्ही खरंच सांगते एकदा हे करून बघा. जेव्हा आपण अस्वस्थ असतो, हे असतो त्यावेळेला नक्की आपण ठरवतो की उद्यापासून लवकर उठून 3 दिवस किंवा अंघोळ करायची ज्यांना हे असेल त्याने अंघोळ केल्यावर असं करावं की 11 वेळा 3 दिवस करायचं. दुसरं एक त्यानंतर करायचं त्यांनी सुद्धा खूप फायदा होतो. 1, 4, 2, 1 म्हणजे एक 1 सेकंद हां, 1 मिनिट नाही. हे सगळं सेकंदाचं मी सांगितलं आहे. 1 सेकंद 1 सेकंद श्वास घ्या. 4 सेकंद होल्ड करा. 2 सेकंद श्वास सोडा आणि 1 सेकंद परत होल्ड करा. असं जेवढं 4, 5 वेळा, 7 वेळा जेवढं तुम्हाला जमेल तेवढं ते करा. त्याने पण खूप फायदा होतो. आणि त्याच्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय हा अत्यंत प्रभावी जप आहे. तर मला असं वाटतं की आपण जर का अस्वस्थ असतो, आपण जर का एखादी बातमी ऐकून उदास होतो किंवा आपल्याला कधी-कधी असं नैराश्य येतं, माणूस आहे, सगळ्या या भावना पण येतात. प्रत्येक वेळा आनंदी किंवा सुखी किंवा खुश राहतच असं नाही. पण जेव्हा आपण असे होतो ना, त्या वेळेला हे काही प्रयोग करून नक्की बघा. त्याचा खूप फायदा होतो. तसं पण आपल्याकडे आता अजूनही आता आपण जेव्हा सोशल मीडिया उघडतो, तेव्हा एवढी मुलं जेव्हा ते मी तर मला माझी मुलं आणि सुना म्हणतात, "तुम्हाला कसं दिसतं हे सगळं?" नेमकं तेच माझ्या डोळ्यासमोर येतं, की अमक्याने जीव दिला आणि तमक्याने जीव दिला आणि एवढी मुलं किंवा ॲक्सिडेंट किंवा जीव. हे जे मी वाचते ना, माझा जीव एकदम असं निराश होतो, उदास होतो. काय एवढे तरुण लोकं नाही काय, काय झालं असेल यांना? तर त्यांना पण असं मला वाटतं, की तुम्ही हे सगळं असं करा आणि तुमचं नैराश्य घालवा. पटकन शेवटचं पाऊल उचलण्याच्या आधी 1-2 पावलं ही चालून पण बघा ना. मनुष्य जन्म एकदा येतो, सारखा येतो का? पण मग त्यामुळे ह्या लोकांना विनंती करावीशी वाटते. म्हणून समजा तुमच्या आजूबाजूला कोणी असा निराश, दुःखी, उदास कोणीही त्यातल्या त्यात लहान मुलं, कॉलेजमध्ये जाणारी, जस्ट नोकरीला लागलेली. कारण आपण बघतो किती लहान मुलं नवरा-बायको. काल तर मी वाचलं तर लग्न झाल्यावर दोघांनी आत्महत्या केली. तर मला इतकं वाईट वाटतं ह्या सगळ्या गोष्टीचं. त्याच्या आधी 2 पावलं चाला आणि हे असे सगळे उपाय करून बघा. घाईघाईने एवढा शेवटचा निर्णय प्लीज घेऊ नका, असं मी या सगळ्यांना विनंती करते. आणि जो कोणी हा व्हिडिओ ऐकतोय त्यांना मी विनंती करते, की असेल तुमच्या आजूबाजूला कोणी, त्यांना म्हणा हे सगळं करून बघा ना, नाहीतरी शेवटचं टोक गाठणारच आहात. त्याच्या आधी हे सगळं करा. बघा काही फायदा होतो का? नैराश्य काढा, मनातले वाईट विचार काढा, असं मला वाटतं. तर नक्की याचा उपयोग करा, फायदा होतो. मला तरी फार बरं वाटतं ह्याने. राधे राधे.